आपल्या चर्चेकडे वळूया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजायला लागलेले आहेत आणि आता यामध्ये युती आघाडी असं काही एकत्रित चित्र दिसणार आहे की राजकीय पक्ष स्वबळाची भाषा करणार आहेत। कोण कुठल्या आणि किती जागा लढवणार, सर्व ठिकाणी मैत्रीचा हात दिला जाणार की काही ठिकाणी सख्खे मित्र पक्के वैरी म्हणून समोरासमोर उभे राहणार, या सगळ्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। यामध्ये सगळ्यांचं लक्ष मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशा मोठ्या पालिकांकडे जास्त आहे। आता मुंबईबाबतच बोलायचं झालं तर इथे मोठा भाऊ बनण्याची तयारी भाजपने केली आहे। भाजप इथे 150 जागा लढण्यासाठी इच्छुक असल्याचं कळतंय आणि त्या बदल्यात शिंदेंच्या शिवसेनेला ठाण्यामध्ये मोठा भाऊ होण्याचा मान मिळणार आहे। असं झालं तर मुंबईमध्ये शिंदेंची ताकद कमी होणार हे नक्की, आणि शिंदेंच्या होम ग्राउंडवरती त्यांना फुलटॉस चेंडू खेळण्यासाठी मिळणार हेही तितकंच खरं। पण असं कॉम्प्रोमाइज शिंदे करायला तयार होतील का? मुंबई पालिकेवर इतकी वर्ष राज्य केलेली शिवसेना केवळ फुटीमुळे बाजूला होण्याची तयारी ठेवेल का, की फुटीमुळेच असं करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे? छोटा भाऊ मोठा भाऊच्या नादात महाविकास आघाडीत तिढा निर्माण होतोय का? मुंबई शिवसेनेच्या हातून निसटणार का? फुटीनंतर शिंदेना ठाण्यावर समाधान मानावं लागणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आणि हो, या सगळ्यामध्ये अजित पवारांचं काय? या सगळ्याचा उहापोह आज आपल्याला करायचा आहे। आणि या सगळ्याबाबत ह्या चर्चा सुरू असताना ज्या वेळेला महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारलं, त्यांच्या काय प्रतिक्रिया आल्या बघूया। पक्षाच्या नेत्यांना काही अंशी आपली परिस्थिती काय किंवा पक्षाची स्थिती काय याचाच फक्त ते आढावा घेत असतात। म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याचा सर्वे प्रत्येक पक्षाच्या नेत्याने केलेला आहे। मग त्याच्यामध्ये कोण छोटा भाऊ कोण मोठा भाऊ हे आता ठरणार नाहीये, याला अवधी आहे। असे आणखीन मधल्या काळामध्ये आणखीन सर्वे होतील, आणखीन त्याचे रिझल्ट येतील। म्हणून आम्ही सर्वेवर काही अंशी सर्वेचा बेस घेऊन परंतु पक्षाचं कामकाज करत असतो। म्हणून आजच्या घडीला हे सांगणं उचित नाही कोण छोटा भाऊ आणि कोण मोठा भाऊ। आता तुमच्याकडनं जी बातमी मी बघतोय, म्हणजे आता आमच्यामध्ये काय वरिष्ठांमध्ये कुठे मोठा भाऊ छोटा भाऊ मधला भाऊ काय तर मला तर काही माहिती नाही। पण माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, दोन्ही ते सगळे पक्षाचे सर्व आहेत, ते या बाबतीमध्ये निर्णय घेतील आणि मग ते सगळ्यांची भाऊबंदी ठरेल। आणि याच संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे। त्यासाठी चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत, अगदी थोड्या वेळात ते चर्चेत सहभागी होतील। भाजपचे नेते आणि माजी नगरसेवक गणेश खणकर आपल्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर दैनिक पुढारीचे राजेश सावंत आपल्यासोबत आहेत। मी सुरुवातीला सावंत सरांपासून सुरुवात करणार आहे। राजेश सावंत सर, मुंबई शिवसेनेची, पालिका शिवसेनेची हे इतके वर्षांचं चित्र यावर्षी बदलणार हे नक्की आहे, आणि ह्याची मुख्य कारणं तुम्हाला काय दिसतात? आणि शिंदेंच्या शिवसेनेला इथं कितपत स्पेस आहे, फुटेज किती आहे? सर, तुमचा ऑडिओ म्यूट आहे, तो एकदा अनम्यूट करा, तुमचा आवाज नाही पोचत आहे। हॅलो, हा, तुमचा आवाज येतोय, आता बोला। हा, माझं असं म्हणणं आहे की भाजप मोठा भाऊ म्हणत असला तरी मागचं काही निवडणुका मुंबई महापालिकेच्या लक्षात घेता या ठिकाणी शिवसेनेला कुठेतरी बाजूला करून भाजपला मोठा भाऊ होता येणार नाही असं माझं म्हणणं आहे। मुंबईत आम्ही मोठे भाऊ असं त्यांचं म्हणणं आहे। पण शिंदेच्या ज्या शिवसेनेमध्ये ठाकरे गटातून जे आता माजी नगरसेवक येत आहेत ते त्यांनाही अपेक्षा आहे की आपल्याला आपले ज्या किमान गेल्या वेळी आपण ज्या लढलेलो प्रभाग आहेत तिथे आपल्याला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे। जर जागा वाटपामध्ये जर 150 भाजपा लढला आणि शिंदेना कमी जागा दिल्या तर यातून मोठ्या प्रमाणात नाराजी होऊ शकते। याचा फटका जरी ते युतीमध्ये लढले तरी भाजपाला बसू शकतो। त्यामुळे 150 जागा जे ते म्हणतायत ते कशा प्रकारे म्हणतायत त्यांना माहित नाही, त्यांनी काय अभ्यास केलाय हे त्यांना ठाऊक असेल बहुतेक। नाही, पण याच्यामध्ये एक आहे की त्यांना इग्नोर करता येणार नाही हे नक्की, तितकंच खरं आहे। पण त्यांना जेवढी स्पेस ही आधी मिळत होती तेवढी स्पेस आता मिळणं हे रास्त आहे का? कारण फुटीनंतर निम्म्यापेक्षा थोडे जास्त नगरसेवक हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये असतील।
जरी फुटून आले तरी असा कितीचा मोठा आकडा वाढणार आहे? असं असताना नाही. विनिंग मेजॉरिटी पाहिली जाणार नाही असं वाटतं तुम्हाला? नाही, भाजपला जास्त जागा लढवायला गेल्या मागच्या 2017चं जर निवडणूक बघितली तर भाजप आणि शिवसेनेमध्ये स्वतंत्र लढवून ते लोक फक्त 2 जागांचा फरक होता. म्हणजे 84 जागा या शिवसेनेच्या होत्या, जी एकत्रित शिवसेना होती त्यावेळी 84 होत्या, आणि अति 82 जागा या भाजपच्या होत्या. यावेळी निश्चितच या 82 जागावर त्यांचा नगरसेवक असणार, त्यासाठी त्यांनी गेल्या 5 वर्षापासून तयारी केलेली आहे. त्यानंतर उर्वरित जागा आहेत, ज्या उर्वरित जागा आहेत जे जिकडे शिंदेच्या जे उमेदवार असतील त्यांचा फारसा तिथे प्रभाव नसेल अशा जागा या भाजप मागून घेणार आहेत. त्यात काँग्रेसच्या काही जागा भाजपला असं करून पण 150 आकडा नाही, जास्तीत जास्त विजयासाठी म्हणजे सत्ता स्थापन करण्यासाठी 116 जागा लागतात. ते जास्तीत जास्त 130 ते 25 125 जागा भाजप लढू शकते, म्हणजे एकंदरीत जागा वाटपानंतर. पण निश्चितच भाजप हा मोठा पक्ष राहील असं सध्या तरी चित्र दिसतंय मुंबईमध्ये. बर, गणेश खणकरजी, भाजपच्या गोटात काय चर्चा सुरू आहेत? म्हणजे जी शिवसेना मुंबईवरती इतके वर्ष राज्य करत होती ती शिवसेना आता छोटा भाऊ होणार तुमचा? तुम्ही थेट प्रश्न आम्हाला विचारलाय. मला एका गोष्टीचं समाधान आहे की सावंतांनी आम्ही मोठा भाऊ असू किंवा भारतीय जनता पार्टीची आत्ता मुंबई शहरामध्ये ताकद आहे हे प्रत्यक्षपणे का होईना पण त्यांनी मान्य केलेलं आहे. कुणाला वेगळं मान्य करायची गरज नाहीये, आकडे सांगतात ते. महापालिकेवर हा पक्षपातीपणा नव्हे, हे आकडे सांगतायत. आम्ही आकड्यांचा अनालिसिस करतो. नाही, मी बघा, मी एकदम सकारात्मक पद्धतीने या घेतो आणि मी अगोदरच स्पष्ट करू इच्छितो, मुंबई महापालिका ही निवडणूक आम्हाला जिंकायची आहे. मुंबई महापालिकेवर आमचा महापौर बसवायचा आहे आणि आम्हाला केवळ ती आमची सत्ता आहे किंवा आमची ती काहीतरी मोनोपॉली आहे हे असं काही भ्रामक कल्पना किंवा कुठल्या तरी भावनेला हात घालून आम्हाला आता मुंबईकरांना मतं घेण्यासाठी आम्ही जाणार नाही आहोत. आम्हाला मुंबईकरांना एक स्वच्छ प्रशासन द्यायचंय आणि मी हे यापूर्वी देखील स्पष्ट केलेलं आहे की मुंबईकरांच्या प्रत्येक पैशाचा हिशोब देणारं प्रशासन आम्हाला या शहरामध्ये आणायचंय आणि मला वाटतं ही आमची कटिबद्धता आहे. आणि म्हणून मला याचा समाधान आहे की होय, निवडणुकीचे पडघम वागायला लागलेत आणि या निवडणुकीच्या पडघम वाजत असताना जर का भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पक्ष हा मुंबईमध्ये एका मोठ्या स्थानावरती असेल असं जर का तुम्ही मान्य करत असाल तर आमच्यासाठी खूप समाधानाची बाब आहे. पण मी हे स्पष्ट करू इच्छितो, याचा निर्णय नेते मंडळी करतील, मोठ्या स्तरावरती याचा निर्णय होईल. पण भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही या निवडणुकीला अतिशय सकारात्मक पद्धतीने सामोरे जाणार आहोत. आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे. लोकसभेनंतर तुम्ही पाहिलं असेल अनेक चर्चा झाल्या, सगळं झालं, पण विधानसभेला तोच कार्यकर्ता अतिशय झटून उतरला आणि या मुंबई महापालिकेत सुद्धा तेच चित्र आपल्याला दिसेल. भारतीय जनता पक्षाचा तळागाळातला कार्यकर्ता निवडणुकीसाठी सज्ज आहे. एक छोटासा प्रश्न फक्त, आपल्यासोबत अरुण सावंत येतातच आहेत, शिंदेच्या शिवसेनेचे आलेले दिसत आहेत आपल्याला. छोटासा प्रश्न की शिंदेची ताकद मुंबईमध्ये कमी झाली आहे त्यामुळे त्यांना छोटा भाऊ बनावंच लागेल, ही भाजपची भूमिका असेल की ते शिंदेना प्रेमाने कन्व्हिन्स करणार की त्यासाठी दुसरीकडे कुठे भाजप कॉम्प्रोमाइज? नाही बघा, असं आहे की ह्यात नाही, बघा असं नाही. भारतीय जनता पार्टी, मी एक वाक्य तुम्हाला सांगतो, यापूर्वी आम्ही ज्या वेळेला शिवसेनेसोबत आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो होतो 227 पैकी आमच्या वाट्याला कधी 62, कधी 64, कधी 68 या अशा पद्धतीच्या जागा आमच्या वाट्याला येत होत्या. आमचे 35-40 नगरसेवक निवडून यायचे. उपमहापौर पदावर आम्ही समाधान मानलं, पण आम्ही कधी शिवसेनेला सोडून जाण्याची भाषा नाही केली. आणि हेही समजू नये की मधल्या काळात काही काँग्रेस वगैरे कुणी काही प्रलोभनं दिली नसतील, पण युती ही विचारांवर आधारित असते, मूल्यांवरती आधारित असते, तत्वांवर आधारित असते. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांनी काय केलं होतं त्यांचा प्रश्न येतो, त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी केलं असेल.
पण आमच्या सोबत असलेल्या प्रत्येक पक्षाला सन्मानानं सोबत ठेवण्याची आमची कायमची ठीक भूमिका आहे. आहे. आम्ही कायम उपमहापौर पद दिलं, आम्ही त्याच्यावर समाधान मानलं. आम्ही युती सोडून कधी गेलो नाही, बरं, आम्ही तर कधीच गेलेलो नाही. ठीक आहे, यावेळेला हा सन्मान किती जागांनी केला जातो हे आपल्याला बघायला लागेल. घोडा मैदान काही फार दूर नाहीये. आपल्यासोबत अरुण सावंत आहेत. अरुण सावंतजी, आकडे नक्की सांगतायत की यावेळेला भाजप मोठा भाऊ असणार आहे. खरंच मोठा भाऊ असणार की 107 जागांवरती शिंदे अडून बसणार अशा चर्चा ज्या मध्यंतरी सुरू होत्या, तो आकडा वाढूही शकतो? हा, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी आणि नेत्यांनी हे छोटा भाऊ मोठा भाऊ हे सगळं आता बंद करावं. शेवटी महत्वाचं काय आहे तर या मुंबईची जनता कोणाला एक्सेप्ट करते, कोणाला मानते, कोण कर्तबगार आहे आणि कोण कर्तव्य शून्य आहे, कोण जनतेच्या मनामध्ये प्रेम करतोय, कोणाला जनता दूर करते, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि कर्तृत्व हे महत्वाचं आहे. तेव्हा मी मोठा भाऊ आहे, समोरचा छोटा भाऊ आहे असं करून रणांगणामध्ये युद्ध जिंकता येत नसतं. आज मुंबईकरांनी ज्यांना एक्सेप्ट केलेलं आहे, ज्यांना स्वीकारलेलं आहे या मुंबईमध्ये, त्यांनाच आपण मोठा भाऊ म्हणून मान दिला पाहिजे. वयाने मोठा असलं म्हणजे कुणी मोठा होत नसतो. एका परिवाराचा जर आपण विचार केला तर त्या परिवारामध्ये 2 भाऊ असतात, परंतु शेवटी त्या परिवाराला जो सांभाळतो, त्या परिवाराचं जो नाव मोठं करतो, त्या परिवारासाठी तो जो झगडतो रात्रंदिवस, तोच जनतेच्या मनातील मोठा भाऊ असतो. मी म्हणालो भारतीय जनता पार्टीला की भारतीय जनता पार्टी ही छोटा भाऊ आहे आणि आम्हीच मोठे भाऊ आहोत, तर तसं होत नसतं. जो कर्तव्य म्हणजे ज्याचं कर्तव्य मोठं आहे आणि जो जनतेच्या मनावर राज्य करतो, तोच जनतेच्या मनाने मोठा भाऊ असतो. आणि या मुंबईवरती जर राज्य करायचं असेल तर शिवसेना एकनाथ शिंदेजी यांच्याशिवाय पर्याय नाही, हे मी ठासून सांगतो तुम्हाला. जरी आम्ही महायुतीमध्ये असलो तरी सुद्धा आम्हाला मुंबई जर जिंकायची असेल, मुंबईवरती जर भगवा फडकवायचा असेल, तर आपण मोठा भाऊ छोटा भाऊ या वादात न पडता ज्यांना मुंबईने स्वीकारलेलं आहे आणि स्वीकारेल त्यांनाच आपण हा मान दिला पाहिजे. आणि मिळून मिसळून कसा भगवा फडकवता येईल त्यानुसारच जागांचं वाटप हे केलं पाहिजे. मी ठाण्यामध्ये तुम्हाला मोठेपणा देतो, तुम्ही इकडे मला मोठेपणा द्या, मी नाशिकमध्ये तुम्हाला छोटेपणा देतो, मला तुम्ही तिकडे छोटेपणा द्या. या गोष्टीतून बाजूला राहिलं पाहिजे. हे राजकारण बाजूला ठेवा, हे माझं भारतीय जनता पार्टीला ठासून सांगणं आहे. गणेश खणकरांना काही बोलायचंय? गणेश खणकर, असं आहे की आपण चर्चेला बसलेलो आहोत. कोण मोठा भाऊ होईल, कोण छोटा भाऊ होईल याची चर्चा भारतीय जनता पक्षाने सुरू केलेली नाही. ही चर्चा मीडिया करताय. दुसरी बाब, आपण सकारात्मकतेनं या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. आम्हाला मुंबईवर राज्य करायचंय म्हणून आम्हाला सत्ता नको, हे मी स्पष्ट करू इच्छितो. आम्हाला या मुंबईमध्ये सकारात्मक बदल घडवायचा आहे. सामान्य मुंबईकर, मग मराठी असतील, गुजराती असतील, मला उत्तर गणेश भारतीय खणकर जी एक सर्व लक्षात भाषिक येत नाही, तुम्ही जे या सांगताय मुंबई आम्हाला शहरात सकारात्मक राहतात, बदल त्यांच्या काहीतरी घडवायचा आहे, अपेक्षा आहे. आम्हाला ह्या गोष्टी त्यांच्यासाठी काम बदलायच्या. करायचंय. सत्तेमध्ये पार्टनर असताना जमलं नाही का हो हे? काय म्हणताय? सत्तेत पार्टनर होतात त्यावेळेला हात लिमिटेड ऍक्सेस तुमचा होता प्रश्न परत. पॉझिटिव्ह बदल करण्यासाठी? बघा, असं आहे की मुंबई महापालिकेत मी नगरसेवक म्हणून मी काम केलेलं आहे. प्रशासन शेवटी हे मुंबई महापालिका ज्यांच्या ताब्यात असते त्यांनी चालवायचं असतं. बर, आणि जसं आपल्याला बाहेरनं वाटत असेल, म्हणजे मला सुद्धा, मी मुंबई महापालिकेत ज्या दिवशी नगरसेवक म्हणून गेलो त्या दिवशी मला खरी मुंबई महापालिका कळली. अनेक वेळेला ही चर्चा करणं सोपं असतं, तुम्ही पार्टनर होतात. शेवटी असं आहे की ज्या पक्षाचा महापौर असतो, ज्या पक्षाकडे स्थायी समिती असते, त्यांचे अधिकार निर्विवादपणे त्यांना अधिकार जास्त असतात. परंतु मी हे म्हणणार नाही की आम्ही उपमहापौर किंवा आम्ही सत्तेत असताना आम्ही काहीच करू शकलो नाही. मी पुन्हा एकदा सांगतो की मी या बाबतीत चर्चा करत असताना केवळ दुसऱ्यांवरती टीका करून मला राज्य करायचंय हे आमच्या तोंडी कधी तुम्ही भाषा ऐकली नसेल. मी जे तुम्हाला म्हणालो की होय आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत आणि आम्ही सकारात्मक, आणि मी स्पष्ट करू इच्छितो, लहान भाऊ मोठा भाऊ
ही चर्चा तुम्ही सुरू केलेली आहे. अरुण सावंत यांनी याची दखल घ्यावी, हा आमचा विषय नाही. बरं, ठीक आहे, हे ठीक आहे. नेते गणेश लक्षात आलं. खनकरजी, अडचणीचा भाग असू शकतो. ठीक आहे. एक मिनिट गणेश खनकरजी, तुम्ही तुमच्या बुद्धीला थोडासा ताण द्या. आणि कालच्या इंटरव्ह्यू मध्ये आपण स्वतः म्हणाला होतात की आम्ही मोठे भाऊ आहोत, म्हणजे तुम्ही भारतीय जनता पार्टी, आणखी समोरच्यांनी छोटेपणा घेतला पाहिजे. आज एका दिवसात तुम्ही पलटी मारली का? अरे 135 उत्तर द्या याचं. आमदार निवडून आलेत ना राज्यात. अरुण सावंत तुम्ही मान्य करा. हे या आपण गोष्टी वेगळी बंद चर्चा करा. ठीक का आहे, करत ठीक आहे. आहोत? तुम्ही गोष्टी तुमच्यामध्ये बंद ठरवा करा. कोणाला मोठा भाऊ छोटा भाऊ करायचं ते. मी अरे, राजेश तुम्हाला सावंत समजलं यांच्याकडे पाहिजे. येते. राजेश सावंत यांच्याकडे येते. राजेश सावंतजी, याच्यामध्ये आता हे बघा, आता छोटा भाऊ मोठा भाऊ हा इगोचा इश्यू होऊ शकतो का आणि संभाव्य वादाचा इश्यू होऊ शकतो का? आणि ह्या सगळ्यामध्ये जे कॉम्प्रोमाइजची चर्चा होतीये, ठाण्याच्या जागी ठाण्यामध्ये मोठा भाऊ, मुंबईमध्ये धाकटा भाऊ, किंवा इतक्या जागा, म्हणजे शिंदेच्या गोटातनं आकडा आला होता 107चा, भाजपच्या गोटातनं तर ऍस्ट्रॉनॉमिकल फिगर येते 150ची. काय साधारण नजीकच्या काळामध्ये आपल्याला चित्र दिसेल? नाही, कसं माहितीये, हे दोघांचं आता जर दोघे जण चर्चा करताय, यातून दिसतंय की मुळात यांच्यामध्ये आता या चर्चेतून असं दिसतंय की युतीमध्ये फार काही चांगलं दिसत नाहीये मला. आलबेल नाहीये. त्यामुळे आलबेल नाहीच आहे, कारण यांच्या एकंदरीत याच्यावरून उघडपणे एकमेकाशी, म्हणजे आता जे सावंत आहेत शिंदे गटाचे, त्यांनी तर उघडपणे त्यांच्यावर आरोपच केलेले आहेत की मोठा गट, याच्यावर वाद दिसून आलेला सर्व प्रेक्षकांनी पण बघितलेला आहे. पण मला असं वाटतं की मागच्या वेळी बीजेपी स्वतंत्र लढली, शिवसेना लढली. आता शिवसेनेचं असं झालंय, शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे. त्यामुळे त्यांच्या मतांची जर हे बघितलं, जर ठाकरे गट आणि शिंदे गट यामध्ये हीच मतं त्यांना मिळणार आहे. भाजप हा स्वतंत्रपणे लढलेला आहे, याबद्दल वाद नाही. त्यांनी 82 जागा निवडून आलेल्या होत्या आणि 84 जागा एकत्र शिवसेना असतेवेळी निवडून आल्या होत्या. आता शिवसेना वेगवेगळी लढणार आहे. त्यामुळे निश्चितच या जागांमध्ये दोघांच्या लढाईमध्ये म्हणजे काटेची टक्कर आहे ती. म्हणजे कसं आहे, दोघांच्या लढाईमध्ये कोण जिंकून आहे हे सांगता येत नाही. त्यामुळे बीजेपीला असं कुठेतरी वाटलं असेल, असं मला वाटतं की आपण जास्त जागा घेऊन आपल्याला मुंबई महापालिकेवर सत्ता आणायची, बीजेपीची सत्ता आणायची, आपण जागा घेऊन, हे पूर्वीपासून त्यांचं स्वप्न होतं, जे 2017 मध्ये पूर्ण होणार होतं. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली ही महानगरपालिका निवडणूक लढवली गेली होती. त्यावेळी जवळपास सत्ता स्थापन करण्याचं भाजपामध्ये निश्चित झालं होतं. मात्र त्यावेळी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांचं, म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मैत्रीचं नातं असल्यामुळे तिथे ती सत्तेवर येऊ शकले नाही. बीजेपी स्वतंत्र राहिली आणि शिवसेना सत्तेवर गेली. त्यामुळे त्यावेळीपासून आहे, गेल्या 5 ते आता 3 वर्ष ही गेलेली आहे. म्हणजे सगळ्या 8 वर्षापासून भाजपला मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करायची आहे. त्यामुळे ते त्यांच्या प्रयत्न करणार. पण सध्या ही भांडणं जर दिसली ना, यातून काय होणार आहे की युतीच्या मतांमध्ये फूट होऊन याचा निश्चितच आघाडीला पण फायदा होऊ शकतो या निवडणुकीमध्ये, असं मला तरी सध्या तरी वाटतंय. बर, अरुण सावंतजी, आता गणेश खणकर म्हणाले तसं काय हरकत आहे मोठा भाऊ म्हणायला? म्हणजे आकडे तर दिसतातच आहेत ना सरळ, म्हटल्यावर मोठा भाऊ म्हणायला हरकत काय आहे भाजपला? मी काय म्हणालो मगाशीच की नुसतं मोठं बोलल्याने कोणीही मोठं होत नसतं. कर्तव्य बजावण्यामध्ये जो मोठा असेल तो मोठा असतो. आज या मुंबईमध्ये आपण जर पाहाल, मुंबईचं उदाहरण मी तुम्हाला देतो, ठाणा, नाशिक, बाकीच्या जे काही आहेत महानगरपालिका, त्यांच्याबद्दल आपण नंतर बोलू. आज मुंबईमध्ये जवळजवळ 110 नगरसेवक जे आहेत, जे 2017 मध्ये नगरसेवक पदावर आरूढ होते, ते आज एकनाथ शिंदेजी यांचं नेतृत्व मान्य करून शिवसेनेमध्ये आहेत. जर आमच्याकडे 110 नगरसेवक आलेले आहेत आमच्यावर विश्वास ठेवून, मुंबईचा जो विकास गेल्या 3 वर्षांमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी ज्या झपाट्याने केला, पहा, मला तुम्ही सांगा, गेल्या 30 वर्षामध्ये असा कोणता मुख्यमंत्री जो जनतेच्या हितासाठी, जनतेच्या मदतीसाठी, कामांसाठी रस्त्यावर उतरला, सकाळी 7 वाजता उठून रस्त्यावर उतरणारा, रस्ते साफ करणारा, जनतेला जेव्हा इथे पोल्युशन वाढलं होतं तेव्हा ते पोल्युशन कसं कमी करता येईल याच्याकरता 7 वाजता उठून काम करणारा मुख्यमंत्री तुम्ही बघितला होता का गेल्या 30 वर्षामध्ये? तर त्याचं उत्तर आहे नाही. आणि म्हणूनच मुंबईकरांच्या मनामध्ये वसलेला जो मुख्यमंत्री होता, त्याने काम केले या मुंबईच्या हिताकरिता, त्याला जास्त तिकीट दिला तर महायुतीचा फायदा होईल आणि महायुतीचा हा भगवा आपण फडकवू शकू. अन्यथा तुम्ही मोठ्या याच्यात जर राहिलात तर तुमच्याच
हाताने मागे सुद्धा मी म्हणालो होतो की तुम्ही धोंडा स्वतःच्या पायावर मारून घ्याल. पुन्हा पुन्हा मी हे वाक्य सांगतोय, जागे व्हा, या मोठ्या छोट्याच्या वादात पडू नका आणि जिथे ज्याची ताकद आहे, जिथे लोक ज्याला मानतायत त्याला जास्त हिस्सा द्या आणि निवडणूक खेळीमेळीने लढवा. तुम्ही तरच आपण या जनतेचं 110 भलं हा करू. हिशोब कसा सांगताय म्हणजे मला कल्पना नाही, थोडासा प्रकाश टाका. कारण ठाकरे आणि शिंदे या दोघांचे मिळून बेरीज केली तर ती 100च्याही पुढे जात नाहीये. 110 म्हणजे इतर पक्षातनं सुद्धा शिंदेसोबत आलेले आहेत नगरसेवक. अनेक आलेत ना, का नाही? गेल्या वर्षभरामध्ये 100चा आकडा तर आम्ही मागेच क्रॉस केला होता 2 महिन्यापूर्वी. आमच्या इथे अनेक पक्षांमधून त्याच्यातील 2017 नुसारची जी आकडेवारी आहे त्याबद्दल आम्ही बोलतोय. दरम्यानच्या काळामध्ये 2017 नंतर म्हणजे सत्ता असेपर्यंत तर काही थेट पक्षांतर होणार नाही, डिस्क्वालिफाय झाले असते. पण प्रशासक आल्यानंतर, तुम्ही नगरसेवकचे माजी नगरसेवक बनल्यानंतर एवढी पक्षांतर झालेलं आहे. 20 जवळपास 15 ते 20 लोकांनी पक्षांतर केलेलं आहे. 100चा आकडा आम्ही क्रॉस केलेला आहे. 110 पर्यंत आम्ही पोहोचलेले आहोत. मग या नात्याने ठाकरेंसोबत नगरसेवकच नाही, 107ची मागणी केली. ठाकरेंसोबत नगरसेवकच नाही याचा अर्थ. साहेब, जे पुन्हा बोला. तुमच्याकडे आलेले आहेत, सिद्धी गटामध्ये जे आलेले आहेत ते 2012 आणि 2017 मध्ये निवडून आले होते, ते सर्व माजी नगरसेवकच आहेत. त्यामुळे तो 110 सांगता येतो. मला 2017चा आकडा जर बघितला तो मला वाटत नाही की 100 पण नाही, 50च्या आत असतील सर्व नगर. 40 होता म्हणजे ज्या वेळेला फूट पडली त्यावेळेला शिंदेसोबत 40 होते आणि उर्वरित ठाकरेंसोबत होते. आता सत्ता म्हणजे पालिकेमध्ये प्रशासक बसल्यानंतर कुठल्या नगरसेवकांनी घर बदललं असेल तर त्याचा ट्रॅक अजून आपल्याला ठेवता आलेला नाहीये तेवढा. पण तरीही हा आकडा 110 कसा होईल याचा मला गणित कळत नाहीये. याचा अर्थ ठाकरेंसोबत एकही राहिलेलं नाही की निम्म भाजप शिंदेसोबत आलेलं. ठीक आहे, गणिताचा भाग आहे तो नंतर बघूया आपण कोणासोबत किती आहेत ते. मुद्दा असा आहे की या वेळेला कुणाला किती जागा मिळतील. गणेश खणकरजी, भाजप कॉम्प्रोमाइज करायला कुठपर्यंत तयार आहे? म्हणजे जसं आत्ता जी चर्चा आमच्या कानावरती येते त्यानुसार मुंबईसाठी ठाणं कॉम्प्रोमाइज करायला भाजप तयार आहे असं कानावरती येतंय. बघा, असं आहे, तुमच्या सूत्रानुसार तुम्हाला माहिती मिळते. मी मगाशी तुमची सूत्र काय सांगतात? स्पष्ट केली. आमची तयारी नाही, आमचं सूत्र असं आहे की जोपर्यंत शंखनाद होत नाही तोपर्यंत कधीच कुठलं ब्रह्मास्त्र आणि कुठलं अस्त्र तुम्ही वापरणार आहात हे युद्धामध्ये सांगायचं नसतं. तुम्ही मला विचारताय, आपण चर्चेला बसलेलो आहोत, तुम्ही आधी स्पष्ट करू इच्छितो. जागा वाटपाचं युद्ध मित्रांसोबत आहे. वाक्य उच्चारलं गणेश खणकरजी, जागा वाटपाचं युद्ध मित्रांसोबत आहे. नाही ह्यात नाही, हे बघा असं आहे की मी मगाशीच 2 वाक्य उच्चारली जे तुम्ही ऐकली सिरियसली घेतली नसतील. आमच्या संघटनेनं प्रचंड मेहनत केलेली आहे. मी इतरांविषयी बोलणार नाही की त्यांनी काय केलं काय नाही, हा त्यांच्या संघटनेचा विषय. प्रत्येकाला आपली संघटना वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. महाराष्ट्रात आम्ही सदस्यता अभियान राबवत असताना आमच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे, म्हणजे आम्हाला जर विचारलं की सदस्य, तर त्याची पूर्ण डिटेल आमच्याकडे आहे. आम्ही काही केवळ नावासाठी सदस्य नोंदवलेले नाहीत. अधिक यामधल्या काळामध्ये संघटना म्हणून काम करत असताना, मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यात असताना आम्ही जे काम करायचं म्हणजे 14 ते 19 ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसजी या महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले, मेट्रोचं काम असेल किंवा अनेक जी काही मुंबईमध्ये आज आपण बदल बघतोय त्यामध्ये कोस्टल रोड पासून ते समृद्धी महामार्गाची पहिली रचना ज्या वेळेला आली, प्रोजेक्ट आणि हा सगळ्याचा हिशोब आपण काढायला गेलो तर गणेश खणकर आपल्याला इथे वेळ पुरणार नाही. मात्र एक नक्की की मोठा भाऊ छोटा भाऊ ही चर्चा आपल्याला नजीकच्या काळामध्ये बघायला मिळणार आहे, एवढं नक्की. असं आहे, एवढं नक्की. शेवटचं मिनिट आहे माझ्याकडे. आय एम सॉरी, मला तुम्हाला इंटरप्ट करावं लागेल. पण राजेश सावंतजी, होय एकनाथजी शिंदे आमच्या सोबत आल्यानंतर आम्ही अतिशय पॉझिटिव्हली काम केलेलं आहे. आमच्या मनात असं काहीच नाहीये. वेळ ठरवत असते आणि आम्ही आज तरी युतीमध्ये आहोत. आपल्याला वेळ काय सांगते ते कळेलच. राजेश सावंतजी, मला तुमच्याकडनं वाइंड अप कॉमेंट हवे. आणि अगदी कळीचा मुद्दा, या सगळ्यात अजित पवारांना खिचगंटीत धरलं जात आहे की नाही? 100%. कारण राष्ट्रवादी काँग्रेस हे पूर्वीपास मुंबईमध्ये नाहीच आहे. म्हणजे मला वाटतं की
मागील काही निवडणुकांमध्ये 12 ते 13 जागाच्या वरती नगरसेवक त्यांचे निवडून आलेले नाही. आता मला वाटत आहे अजित पवारांना कुठे नाही, मुंबई आमचीच आहे असं भाजपचंही म्हणणं आहे, शिंदे गटाचंही म्हणणं आहे, मुंबई आम्हालाच जास्त जागा मिळायला पाहिजेत. पण एकंदरीत हा संपूर्ण वाद बघितला तर ह्याचा फायदा निश्चित आघाडीला होऊ शकतो. कारण जर शिंदेना डावलून भाजप स्वतंत्रपणे आम्ही 150 जागा लढवल्या आणि शिंदेना त्यांनी नाराज केलं तर त्यांना पूर्णपणे 150 मध्ये यश मिळेल असं मला वाटत नाही, किंवा सत्तेपर्यंत 116 जागा मिळतील असं मला वाटत नाही. शिंदेनी पण ह्या एकूणच वाद बघितला तर मला वाटतं आजही म्हणजे युतीमध्ये आलबेल नाहीच आहे. दुसरं गोष्ट म्हणजे याचा मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो असं एकंदरीत चर्चेवरून दिसून येत आहे. अगदी. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्की कळेल की मोठा भाऊ कोण आहे, छोटा भाऊ कोण आहे, आणि हे लोण्याच्या गोळ्यासाठी असलेल्या भांडणामध्ये तो लोण्याचा गोळा कोणाला तिसऱ्याच्याच तर तोंडात पडत नाहीये ना, हे सुद्धा आपल्याला येणारा काळ कळवेल. अर्थात पावसाळ्यानंतर ह्या निवडणुका बघायच्या आहेतच आपल्याला. तोपर्यंत जी काय कुस्ती रंगणार आहे ती सगळ्यांसमोर आपल्या असेलच. तेव्हाही आपण वेळोवेळी याबाबत चर्चा करत राहू. आणि गणेश खणकरजी, ही सगळी वक्तव्य आता लक्षात ठेवली जाणार आहेत. अरुण सावंतजी, तुमची सुद्धा. आणि आगामी काळामध्ये ही वक्तव्य बदलतात का हेही बघितलं जाईल. पण थँक्यू, तुम्ही दोघांनी या चर्चेसाठी वेळ दिला. राजेश सावंत सर सुद्धा आपल्यासोबत विश्लेषणासाठी आले, त्यांचेही आभार. या चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.